19 ऑगस्ट हा जागतिक शाळा दिन म्हणून आपण जगभरामध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे 17, 18, 19 हे 3 दिवस छायाचित्र प्रदर्शन आपण आयोजित केले. ठाणे शहरातील आमचे 32 फोटोग्राफरनी हे विविध चित्र असं साकारले टिपलेले आहेत. ठाणे शहरातील राजकीय, सांस्कृतिक घडामोडी, सामाजिक घडामोडी याचे चित्रण या छायाचित्रातून केले. एक फोटो हा 1000 शब्दांचं काम करतो, याची ताकद तेवढी आहे. समाजाचा आरसा म्हणजे हे छायाचित्र असतात. तर त्यानिमित्ताने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने या आमचे ठाणे महापालिका क्षेत्रातील जे फोटोग्राफर आहेत त्यांचे हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले. त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कालच झालं. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्यासह आणि सर्व गटनेते या ठिकाणी उपस्थित होते. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणेकरांचा कसा प्रतिसाद होता या कालपासून प्रचंड चांगला प्रतिसाद ठाणेकरांचं ह्या प्रदर्शनाला मिळतोय. वास्तविक ठाण्यातील विविध विकास कामांपासून जुन्या आठवणी कशा पद्धतीने आहेत ते एका ठिकाणी पाहण्याचं, ठाणे शहर एका ठिकाणी बघण्याचं ही त्यांना एक संधी मिळाली. त्यामुळे हे प्रदर्शन बघण्यासाठी ठाणेकर सकाळपासून गर्दी करतात. सकाळी 10 वाजता हे सुरू होतं, संध्याकाळी 8, 8:30 पर्यंत सुरू आहेत. अधिकारी, कर्मचारी हे मंडळी देखील हे प्रदर्शन बघण्यासाठी येत आहेत. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की आणखी उद्याचा दिवस आहे, शेवटचा दिवस उद्या जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो आणि यासाठी आपण प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि हे जे छायाचित्रकारांनी जे टिपलेले समाजाचा आरसा आहे, प्रतिबिंब आहे ते उलगडून पाहून त्याचा आनंद घ्या. उपमुख्यमंत्र्यांनी काल एक सल्ला दिला की बदलते ठाणे छायाचित्र प्रदर्शनामध्ये तुम्ही पुढच्या वर्षी थीम ठेवत. तुम्ही याकडे कसं बघता? वास्तविकच गेल्या 10-15 वर्षामध्ये ठाण्याचं जे स्वरूप आहे खूप प्रचंड बदललेलं आहे. प्रचंड विकास, रस्ते, पूर्वीची वाहतूक कोंडी असेल किंवा अन्य गोष्टी असतील, विविध प्रकल्प असतील, गेल्या 15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे जुनं जे ठाणं आहे, जे नवीन लोक जे बाहेरून येणारे जिथे राहतात, घोडबंदर प्रचंड विस्तारला आहे, कळवा मुंब्रा विस्तारलेला आहे. तर त्यांना जुनं ठाणं काय आहे हे माहीत नाही. पूर्वीचं ठाणं जे होतं त्याची ऐतिहासिक ठाणं आहे, तर त्याची ओळख व्हावी आणि आज आधुनिक ठाणे कशा पद्धतीने आहे. साहजिकच आहे या ठाण्याचे पहिलेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केलं, तर त्यांची अपेक्षा आहे की जे काही गेल्या 5 वर्षातली डेव्हलपमेंट आहे, सर्वपक्षीय नगरसेवक असेल, सर्वपक्षीय नेते असतील, ते ठाण्याच्या विकासामध्ये राजकारण करत नाहीत. ते नेहमीच एकामेकांना हातात हात घालून विकासासाठी काम करत असतात. त्यामुळे हे ठाण्यातले बदललेले चित्र आहे ते जगासमोर जावं आणि त्यातल्या काही त्रुटी असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, हे समाजापुढे यावं, ठाणेकरांसमोर यावं ही त्यांची त्यामागची हेतू आहे. आणि नक्कीच आपण पुढच्या वर्षी विषय देऊन आपण प्रदर्शन करणार आहोत. ते विविध 3-4 विषय देणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण जे छायाचित्रकारांची जी प्रतिमा आहे, त्यांचं जे स्किल आहे त्याचा आजमावण्याचा आपण प्रयत्न करू.